नमस्कार. आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गावरान आणि गावठी कोंबडीची पिल्लं ओळखायला शिकूयात. ठीक आहे, पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण कुक्कुटपालनाची सुरुवात ही जवळजवळ पिल्लांपासून करत असतो. जर आपल्याला गावठी कुक्कुटपालन करायचं असेल तर सर्वात पहिला प्रश्न आपल्याला उद्भवतो तो म्हणजे गावठी कोंबडीची पिल्लं कशी ओळखणार, हो की नाही? कारण गावठी कोंबडीची पिल्लं खूप महाग भेटतात. एक दिवसाचं एक पिल्लू हे जवळजवळ 60 ते 80 रुपयांपर्यंत भेटत असतं. ही पिल्लं जर आपल्याला प्युअर गावठी कोंबडीचीच भेटली तर चांगली गोष्ट आहे, पण जर गावठी कोंबडीच्या नावाखाली गावरान जातीची पिल्लं जर आपल्याला मिळाली तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आणि एक दिवसाची पिल्लं काय जवळजवळ सगळी सेमच दिसतात, त्यामुळे कोणीही आपली फसवणूक करू शकतं. तर खूप बारीक सारीक गोष्टी आहेत, त्या जर आपण लक्षपूर्वक बघितल्या तर आपण गावठी कोंबडीची पिल्लं आरामात ओळखू शकतो. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पिल्लांचा कलर. गावठी जातीची पिल्लं ही वेगवेगळ्या कलरमध्ये येत असतात. म्हणजेच एखादं पिल्लू जे आहे त्याला 2, 3, 4 असे वेगवेगळे कलर असतात. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. म्हणजेच पूर्णपणे प्लेन एकाच कलरमध्ये ही पिल्लं खूप कमी प्रमाणात बघायला भेटतात. काही पिल्लांच्या पाठीवर अशा डिफरंट कलरच्या 2-3 लाईनी दिसतात, किंवा मग काही पिल्लांच्या पाठीवर असे 2-3 मिक्स कलर दिसतील. तसेच काही पिल्लं जरी एकाच कलरमध्ये असली तरी पण त्यांच्या कपाळावर किंवा चेहऱ्यावर वेगळ्या कलरचे 1-2 डॉट तुम्हाला बघायला भेटतीलच, किंवा मग त्यांच्या पंखांच्या कडेला साईडने तुम्हाला वेगळा कलर बघायला भेटेल. तर अशा प्रकारे पिल्लांच्या कलरवरून तुम्ही गावठी जातीची पिल्लं ओळखू शकता. तसेच गावठी जातीच्या पिल्लांची साईज ही गावरान जातीच्या पिल्लांच्या तुलनेत लहान असते आणि वजनही त्यांचं कमी असतं. त्याचबरोबर गावठी जातीच्या पिल्लांचे पाय हे बारीक असतात गावरान जातीच्या तुलनेत. तर असे खूप सारे फरक मी तुम्हाला सांगितले आहेत, ज्यावरून तुम्ही गावठी जातीची पिल्लं आरामात ओळखू शकता. आणि गावरान जातीची पिल्लं कशी ओळखावीत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात.